राहुल नार्वेकरांच्या घरात तिघांना भाजपकडून तिकीट देण्यात आलंय। नार्वेकरांचा भाऊ वहिनीसह चुलत बहिणीला संधी देण्यात आली आहे। नातेवाईकांना तिकीट नाकारणाऱ्या भाजपचा नार्वेकरांना मात्र वेगळा न्याय पाहायला मिळतोय। बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आमदार आणि खासदारांच्या घरात तिकीट नाही असा भाजपचा पवित्र असताना नार्वेकरांच्या घरात मात्र तीन उमेदवार देण्यात आल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्या। राहुल नार्वेकरांच्या घरामध्ये तिघांना भाजपकडून तिकीट देण्यात आलेलं आहे। नातेवाईकांना तिकीट देण्यात येणार नाही, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, कार्यकर्त्यांना संधी मिळणार असं भाजपकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र राहुल नार्वेकरांच्या बाबतीमध्ये भाजपनं वेगळा न्याय दिलाय का असं चर्चा आहे, कारण राहुल नार्वेकरांच्या घरात तिघांना तिकीट देण्यात आलंय। नार्वेकरांचा भाऊ वहिनीसह चुलत बहिणीला संधी देण्यात आली आहे। नातेवाईकांना तिकीट नाकारणाऱ्या भाजपचा नार्वेकरांना मात्र वेगळा न्याय पाहायला मिळतोय। बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर नार्वेकर यांना उमेदवारी मिळाली आहे। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, कार्यकर्त्यांना न्याय मिळणार, कार्यकर्त्यांना संधी मिळणार, नातेवाईकांना नाही असं भाजपनं सांगितलं खरं, मात्र नार्वेकरांच्या बाबतीत काहीसा वेगळा न्याय दिसतोय। नार्वेकरांच्या घरात 3 तिकीटं दिली आहेत। बरोबर आहे। खरं तर भाजपने यावेळेला सांगितलं होतं की नातेवाईकांच्या नेत्यांच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना कुठल्याही परिस्थितीमध्ये तिकीट दिली जाणार नाहीत, परंतु काही नेत्यांना हा नियम थेटपणे डावलून घरामध्ये तिकीट दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत, स्वतः आमदार आहेत आणि त्यांच्या घरात 3 तिकीट देण्यात आली आहे। भाऊ, वहिनी आणि चुलत बहीण अशा 3 महत्वाच्या घरातल्या सदस्यांना या निमित्तानं भाजपने तिकीट दिलेली आहेत। आणि आता 3 नगरसेवक, कुलाबा हा खरं तर नार्वेकरांचा एक प्राबल्य आणि बालेकिल्ला समजला जातो, त्या भागातून खरं तर नार्वेकर कुटुंबातले 3 सदस्य आहेत। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की या भागामध्ये कार्यकर्ते नव्हते का की ज्यांना तिकीट देऊन महापालिकेमध्ये सदस्य म्हणून पाठवता आलं असतं। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर भाजप शिवसेनेवरती, ठाकरे गटावरती आणि मनसेवरती टीका करताना पाहायला मिळाला होता की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस, पण त्याच भाजपकडनं एकाच कुटुंबातल्या 3 सदस्यांना तिकीट देण्यात आली। अर्थात हे प्रातिनिधिक उदाहरण आहे, या सुद्धा पलीकडे जाऊन आणखीन काही महत्वाची उदाहरण आहेत। राज पुरोहित यांचे चिरंजीव आकाश पुरोहित असतील किंवा किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या असतील, यासह अनेक महत्वाची उदाहरण आहेत ज्यामध्ये कुटुंबातल्या सदस्यांना, नेत्यांच्याच कुटुंबामध्ये तिकीट देण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजपकडनं नातेवाईकांना तिकीट देण्याचा नियम हा सोयीस्करपणे लावण्यात आलाय का, हा सवाल या निमित्तानं विचारला जातो। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।